आपण पाहत आहात दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल। नांदेड जिल्ह्यात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। नेमकं प्रकरण काय, पाहूया सविस्तर बातमी। नांदेड जिल्ह्यात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचा आरोप करत विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारीनुसार प्रजासत्ताक दिनी फडकविण्यात आलेला राष्ट्रध्वज योग्य पद्धतीने न उतरवता तसेच अव्यवस्थित अवस्थेत ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। यापूर्वी स्थानिक पोलीस ठाण्यातही तक्रार देण्यात आल्याचे अर्जदारांनी नमूद केले आहे। दोषींवर कठोर कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। मैसाजी दत्तराम भांगे, तक्रारदार। मी बारड पोलीस स्टेशनला खांबाळा ग्रामपंचायतीमध्ये डागाळलेला झेंडा व असा प्रशासकीय लोकांनी ग्रामसेवक मॅडमनी याने त्याने फडकीला डागाळलेला झेंडा मी PSI साहेब बारडचे यांना मी तात्काळ जाऊन कळून त्याने म्हणजे झेंडा जप्त करतो आणि याच्यावर चौकशी करून कारवाई करतो म्हणजे त्यानं रातोरात काय बोलले की काय नाही की आतापर्यंत चौकशी नाही। मी IG साहेबाला भोकरच्या अर्चना पाटील मॅडम आणि आपले SP साहेबाला आणि कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि शिव मॅडमला निवेदन देऊन आता कारवाई आतापर्यंत कुठली झालेली नाही आणि बारडचे PSI साहेब मंतावळी गुटखा आणि वाळू अशी अवैध धंद्याला मोठ्या हे प्रकारच्या साथ देत आहेत आणि मुदखेड तालुक्यामध्ये ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात व्हायले तरी बी वारंवार लोकांनी तक्रारी देऊन त्याच्यावर कुठल्या कारवाया होत नाहीत आणि हे पैसा घेऊन कारवाई करीत नाही। याचा मी निषेध करतो बारडच्या PSI साहेबाचा। त्याला वारंवार मदत करून मी त्याला वारंवार मदत करून ॲक्सिडेंट झालेले रेल्वेला मडे नेऊ लागलेले आहात। मी तंटामुक्ती अध्यक्ष हस्तावळी पोलीस पाटील खांबाच्या संगीता मॅडम यानं गैरवर्तणूक करून याला तात्काळ निलंबित करण्यात यावं मी कलेक्टर साहेबाला विनंती केलेली आहे आणि माझ्या वतीनं कलेक्टर साहेब असं मला न्याय देतील माझी एवढीची विनंती राहील। तात्काळ न्याय द्यावा कलेक्टर। या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेणार, दोषींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पुढील अपडेटसाठी पाहत रहा दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल।